ऋतुनिर्मिती भाग 2 या धड्याचा आपण अभ्यास करत आहोत. चला तर मग पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करत आहोत. आतापर्यंत आपण बघितलं की ऋतुचक्र कसं होतं, पृथ्वी कशी फिरते, त्याच्यानंतर सूर्याचा म्हणजे काय काय परिणाम होतात, कशी त्याची स्थिती होते, त्याच्यानंतर संपात स्थिती, हवामानातला बदल आणि ऋतुचक्र कसं काय तयार होतं हे आतापर्यंत आपण बघितलं. आता या ऋतुचक्राचा सजीवांवर होणारा परिणाम हे आपण बघणार आहोत. तर आपण पहिल्यांदा बघूया की पृथ्वीचा अक्ष हा कललेला नसता तर पृथ्वीवर सगळीकडे आहे तीच स्थिती वर्षभर राहिली असती. म्हणजेच काय तर ऋतू निर्माण झालेच नसते. म्हणजेच काय तर अर्थात वेगवेगळ्या अक्षवृत्तांवर एका स्तराचं हवामान वर्षभर हे जाणवलं असतं. परंतु पृथ्वीच्या या कललेल्या अक्षामुळे पृथ्वीवर ऋतू, विविधता आणि बदल या बाबी घडतात आणि पृथ्वीवरील या ऋतुचक्रांचा आपल्या जीवसृष्टीवर परिणाम पण होतो. काय होतं ते बघूया आता. दोन्ही गोलार्धामध्ये आपण आपलं तापमान बघतोय 60° ते 90°. या दरम्यानच्या भागामध्ये 6 महिन्याच्या कालावधी पुरता पडणाऱ्या सौम्य सूर्यकिरणामुळे देखील या प्रदेशामध्ये जैवविविधता ही निर्माण झालेली आपल्याला आढळते. मग त्याच्यामध्ये दक्षिणेस अंटार्क्टिका प्रदेशामध्ये पेंग्विन पक्षी, वॉलरस, सील यासारखे सजीव आपल्याला आढळतात. तिथं कोणते असतात बघा, बर्फाळ प्रदेश असतात. त्या बर्फाळमध्ये अगदी मस्तपैकी पहुडलेला आपण असा पेंग्विन पक्षी बघतो, बरोबर आहे. तो बर्फाळ प्रदेशामध्येच राहू शकतो. त्याच्यानंतर वॉलरस, त्याला ना असा रांगत रांगत चालतो तो प्राणी, खूप सुंदर असतो, असा केसाळ आणि त्याला इथं दोन असे हे असतात, दात असतात लांब लांब आणि अगदी एवढे लांब लांब केस असतात त्याच्या अंगावर थंडीपासून वाचण्यासाठी बर्फामध्ये. आणि सील यासारखे सजीव असे आढळतात. पुढे बघूया, उत्तर ध्रुवीय प्रदेशामध्ये आपल्याला रेनडियर, ध्रुवीय अस्वल, ध्रुवीय कोल्हे यासारखे सजीव आढळतात. म्हणजे त्या बर्फाळ प्रदेशामध्ये त्याच्याप्रमाणे ध्रुवीय हे नाव आहे. अस्वल आहेत, कोल्हे आहेत, रेनडियर आहेत आणि त्यांना ध्रुवीय म्हणतात. आता या भागातल्या मानवानंही तेथील नैसर्गिक परिस्थितीशी संपूर्णपणे स्वतःला जुळवून घेतलं, त्या परिस्थितीवर मात केलेली आहे अर्थात, असंच म्हणायला लागेल. आणि त्याप्रमाणे तिथली लोक तिथे राहतात. अतिशीत हवामानामध्ये अन्न पुरवठा कमी झाला की अन्नाच्या शोधासाठी तसंच थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून अनेक पक्षी आणि प्राणी आपलं निवासस्थान हे तात्पुरतं थोड्या कालावधीसाठी काय करतात, बदलतात. पण तथापि हवामानातल्या फरकाशी ठराविक मर्यादे पुरताच अनुकूलन करता येतं. काय करता येतं, अनुकूलन करता येतं. त्यामुळं सजीव ठराविक प्रदेशातच जीवनक्रम करताना आढळतात. म्हणजेच काय तर स्थलांतर करतात. आलं इथपर्यंत लक्षात, अगदी व्यवस्थित. पुढे जाऊया. ध्रुवीय भागामध्ये ऋतूनुसार बर्फाच्छादनाची सीमा ही उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे ही सरकते आणि मग त्या अनुषंगानं पक्षी किंवा प्राणी हे स्थलांतर करतात. काय करतात, पक्षी किंवा प्राणी हे स्थलांतर करतात. मग या विशिष्ट कालावधीतच झाडांना फळं येतात. त्यामुळं स्थानिक ऋतुमानानुसारच शेतीचे हंगाम सुद्धा ठरवले जातात किंवा ठरतात. आलं लक्षात. आता आपण कसं खातो, आंबा आपल्याला उन्हाळ्याच्या मध्येच मिळतो, आपल्याला पावसाळ्यामध्ये काय मिळतं, पेरू जास्त येतात, हे उदाहरण आहे. उन्हाळ्यामध्ये कलिंगड सुद्धा येतात, जांभळे येतात, करवंद येतात, असा रानमेवा पण मिळतो, म्हणजे हंगामानुसार. पुढे बघूया, जरा डोकं चालवा. या अंतर्गत एकाच गोलार्धामध्ये असून सुद्धा भारत आणि इंग्लंड येथे क्रिकेटचे सामने वेगवेगळ्या महिन्यात का होतात. पृथ्वीवर 21 मार्च आणि 23 सप्टेंबर रोजी
दिनमान आणि रात्रमान हे समान कालावधीचं असतं. तर तरी सुद्धा या दिवशी पृथ्वीच्या काही भागामध्ये उन्हाळा आणि काही भागामध्ये हिवाळा असतो. यामागचं काय कारण असावं? मे महिन्यामध्ये लोकरीचे कपडे घालण्याची आवश्यकता असणारे कोणतेही दोन देश त्यांच्या अक्षवृत्तीय स्थानासह सांगा. असं तुम्हाला या जरा डोकं चालवायचं, तुम्हाला थोडासा विचार करायचा आहे, या अंतर्गत दिलेला आहे. पुढे बघूया. माहित आहे का तुम्हाला, आता बघा आपण खूप सुंदर सुंदर पक्षी बघतोय. आर्टिक टर्न आणि सायबेरियन क्रेन, खूप सुंदर असं त्यांची चित्र आपण बघतोय. उत्तर ध्रुवावर थंडी वाढते तेव्हा आर्टिक टर्न आणि हा पक्षी दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करतो. जेव्हा उत्तर ध्रुवावर उन्हाळा सुरू होतो तेव्हा हा पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे प्रवास करतो. अन्नाचा शोध घेण्यासाठी त्याला हा प्रवास करावा लागतो. त्याचा वर्षभरातील हा एकूण प्रवास 70,000 किलोमीटर होतो आणि जगातील बहुतेक ही एकमेव पक्षी प्रजाती असावी जी वर्षातून 2 वेळा उन्हाळा अनुभवते. त्याच्यानंतर पुढचा आहे आपला सायबेरियन क्रेन. तर हिवाळ्यातील थंडी आणि अन्नाची उणीव याच्यामुळं हा उत्तर ध्रुवीय प्रदेशामधून क्रौंच पक्षी भारतामध्ये येत असतात आणि त्यांचे हे स्थलांतर सुमारे 8 ते 10,000 किमीचे असते आणि भारतामध्ये उन्हाळा सुरू झाला की हे परत पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे स्थलांतर करतात. पुढे बघूया आपण काय शिकलो या विभागामध्ये. अचूक पर्याय निवडून तुम्हाला उत्तरे द्यायचे. या अंतर्गत मी तुम्हाला 2 असे हे दिलेले आहेत विधानं आणि त्याच्यामध्ये अचूक पर्याय शोधून तुम्ही तुमच्या वहीमध्ये ते नमूद करायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करू.